खेळ नशिबाचा भाग 17. कोण आहे नाव सांग त्याचं. युगवीर दातओठ खात म्हणाला होता. शिवांगी म्हणाली, मी नाव नाही सांगणार तरी तू मला सोडणार नाही आहेस, आणि नाही सांगितलं तरी सोडणार नाही आहेस. त्यापेक्षा मी नाही सांगत, म्हणजे मी मेले तरी ती सायली सुखाने जगू शकणार नाही. मी सांगितलं तर तू त्या व्यक्तीलाही मारून टाकशील, आणि यात माझा काहीच फायदा होणार नाही. शुभांगी अजूनही चेहऱ्यांवर खुनसी हसू ठेवतच बोलत होती. युगवीर म्हणाला, शुभांगी, शेवटचं विचारतोय तुला, नाव सांग त्या व्यक्तीचं. युगवीर धमकीच्या सुरात म्हणाला होता. शुभांगी म्हणाली, सॉरी डार्लिंग, मी मेले तरी तुम्ही दोघं एकत्र येऊ नये यासाठी मी तयारी करूनच ठेवलेली आहे. नाव सांगून मी ते खराब कसं करणार ना. शुभांगी नाटकीपणे तोंड बारीक करून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, संदीप, आत्ताच्या आत्ता हिला उडव. तो शुभांगीकडे रोखून बघत सागरला म्हणाला होता. संदीपने बंदूक काढलीच होती की. शुभांगी म्हणाली, युगवीर, मी प्रेग्नेंट आहे. तुझं बाळ माझ्या पोटामध्ये आहे. शुभांगी घाईघाईतच म्हणाली होती, आणि युगवीरने आश्चर्यकारक नजरेने तिच्याकडे बघितलं होतं. युगवीर म्हणाला, संदीप, डॉक्टरला बोलव लगेच. तो तिच्याशी काहीच न बोलता संदीपला म्हणाला होता. संदीप म्हणाला, ओके बॉस. संदीपने लगेच डॉक्टरांना बोलावलं. थोड्याच वेळात लेडी डॉक्टरही आले होते, आणि त्यांनी शुभांगीला चेकअप केलं. डॉक्टर म्हणाले, मिस्टर युगवीर, कॉंग्रॅच्युलेशन, या आई होणार आहे. डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले, आणि तिथे युगवीरचे डोळेच मोठे झाले होते. सध्या त्याला नीट खुशीही होत नव्हती आणि नीट रागही येत नव्हता. आता काय करावं म्हणून तो विचारातच पडला होता, कारण त्याला शुभांगीला कोणत्याही किमतीवर आता जिवंत ठेवायचं नव्हतं. पण तिच्या पोटात त्याचं बाळ होतं. शेवटी त्याने डोळे घट्ट मिटून एक दीर्घ श्वास घेतला, आणि युगवीर म्हणाला, संदीप, हिची गरज नाही आहे मला, आणि हिच्या बाळाची सुद्धा नाही. बोलून तो सरळ निघून गेला, आणि दुसऱ्या क्षणी त्या खोलीतून धक्कन करून आवाज आला होता. आवाजाबरोबर शुभांगी जमिनीवर पडली होती, आणि तिच्या डोक्यातून रक्त यायला लागलेलं होतं. त्याच्या केबिनमध्ये अस्वस्थ होऊन इकडं तिकडं फेऱ्या मारत होता तो. पहिल्यांदा त्याला त्याचा निर्णय चुकला का असा प्रश्न पडलेला होता. शुभांगीसाठी नाही, पण तिच्या पोटातल्या बाळासाठी तो अस्वस्थ झालेला होता. काहीही झालं ना तरी ते बाळ त्याचं होतं. काही खूप महत्वाचं हातातून सुटल्यासारखं त्याला वाटत होतं. विचार करून करून त्याच्या डोक्याच्या नसा ताणल्या गेलेल्या होत्या, पण आता विचार करून फायदा नव्हता ना. संदीप म्हणाला, बॉस. संदीपच्या आवाजाने युगवीर भानावर आला होता. युगवीर म्हणाला, शुभांगी सोबत ऍसिड हल्ल्यामध्ये अजून कोण सामील होतं? लवकरात लवकर त्याची माहिती काढा आणि मला सांगा. ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत सायलीचा जीव धोक्यात आहे. मनातले सगळे विचार झटकत त्याने संदीपला शुभांगी सोबत मिळालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी ऑर्डर दिली होती. संदीप म्हणाला, ओके बॉस, मी लगेच माणसं कामाला लावतो. संदीप बोलून जाणारच होता की युगवीर म्हणाला, शुभांगी सारखं तीही व्यक्ती जवळचीच असू शकते. त्या अँगलने पण चौकशी करा. ती व्यक्ती काही करून हातात आलीच पाहिजे आपल्या. युगवीर धारदार शब्दात म्हणाला होता. संदीप म्हणाला, ओके बॉस. संदीप बोलून निघून गेला. संदीप गेल्यानंतर परत डोक्यात बाळाची विचार येऊन तो परत अस्वस्थ झाला होता. काही केल्या बेचैनी कमी होतच नव्हती, म्हणून तो सरळ सायलीकडे जायला निघाला होता. ती फाईलमध्ये बघत दुसऱ्या पेपरवर काहीतरी नोट करत बसलेली होती. अचानक दरवाजा उघडला गेला, म्हणून तिने मान वर करून बघितलं तर तो समोर तिला दिसला. पण यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण नक्की कोणती भावना आहे ती मात्र समजण्यासारखीच नव्हती. ती त्याला बघून घाबरून जागेवरून उठली. त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. युगवीर म्हणाला, मी आज माझ्याच बाळाला मारून टाकलेला आहे. तो शांतपणे म्हणाला होता, आणि ती शॉक सुद्धा झाली. दोन्ही भुवया वर करून डोळे मोठमोठे करून ती त्याला बघत उभी होती. शुभांगी प्रेग्नेंट होती. माझं बाळ होतं तिच्या पोटामध्ये. बट मी रागात बाळाचा जास्त विचार न करता शुभांगीला मारून टाकलेला आहे. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्न बघून त्याने उत्तर दिलं, पण आता सायलीला अजूनच जास्त शॉक लागलेला होता. तिला शुभांगी जिवंत नाही यासाठी खुश व्हावं की
तिच्या पोटात आपल्या नवऱ्याचं बाळ होतं म्हणून दुःखी व्हावं हेच तिला समजत नव्हतं. मुळात हेच सगळं तो आपल्याला का सांगतोय म्हणून तिला आश्चर्य सुद्धा वाटत होतं. मी हे सगळं तुला का सांगतोय असा विचार करत आहेस ना तू. त्याने बरोबर तिच्या मनातला प्रश्न बरोबर ओळखलेला होता आणि ती आता वाचून त्याच्याकडे बघत उभी होती. याला आता आपल्या मनातलं सुद्धा ऐकू जाते की काय हा विचार तिच्या मनात येऊन गेला होता. तिला डोक्यात असा विचार आला, याला आपल्या मनातलं कसं कळतंय ना लगेच. म्हणून ती विचार डोक्यातून झटकला तिने. मला माझं बाळ परत हवं आहे तो म्हणाला आणि तिला हे ऐकून आता चक्कर यायची बाकी राहिलेली होती. जे बाळ आता त्याच्या आईसोबत या जगातून गेलेलं आहे त्याला परत कसं आणणार ना. तिला आता काय रिॲक्ट करावं हे समजत नव्हतं. मला माझं बाळ तू देणार आहेस शेवटी त्याने सांगितलंच आणि ऐकून तर तिला खरंच चक्कर आली होती आणि ते धपकन खाली पडले. सायली तो लगेच जागेवरून उठून तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून केबिन मधल्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्याने तिला बेडवर झोपून डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टर आल्यानंतर त्याने तो तिच्याशी महत्वाचं बोलत असताना तिला चक्कर आली असं सांगितलं होतं त्यांना. मग डॉक्टर सायलीला चेकअप करू लागले होते. डॉक्टर म्हणाले, अचानक अनपेक्षित धक्का बसल्यामुळं त्यांच्या डोक्यांवर ताण आलेला आहे आणि त्यांना त्यामुळं चक्कर आलेली आहे. बाकी काही सिरियस वगैरे नाही आहे. चेक करून झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. या मेडिसिन द्या त्यांना, बरं वाटेल. डॉक्टरांनी काही मेडिसिन लिहून दिले आणि निघून गेले. मग तोही सीताला तिच्यासोबत थांबायला सांगून तो सुद्धा निघून गेला. सीता म्हणाली, मॅडम तुम्ही ठीक आहात ना. थोड्या वेळाने तिचे डोळे उघडलेच होते की सीता काळजीने विचारत होती. सायली म्हणाली, हो. बोलतच सायलीने पूर्ण रूमवर नजर टाकली. तो नव्हता म्हणून मनातच सुटकेचा निश्वास सोडला होता तिने आणि उठून बसली. सीता म्हणाली, मॅडम ही ज्यूस पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल आता. ती उठता सीताने लगेच ज्यूसचा ग्लास तिच्या पुढे धरला होता. तिने काहीच न बोलता तो ग्लास घेऊन ज्यूस पिऊन टाकला होता. मॅडम हे मेडिसिन घ्या. तिचा ज्यूस पिऊन होता सीताने मेडिसिन तिच्या पुढे धरले. मग तिने गरागरा डोळे फिरवत तिच्या हातातून मेडिसिन घेऊन ते खाल्ले. मॅडम मी बॉसला कळवते तुम्ही उठलात ते म्हणून. बोलतच तिने युगीला फोन लावला आणि सायलीने तिच्या या स्पीडला बघून पुन्हा घरघर डोळे फिरवले. सीता म्हणाली, हॅलो बॉस, मॅडम उठलेल्या आहेत आणि त्या एकदम व्यवस्थित आहेत. सीता फोनवर युगीरशी बोलत होती. युगीर म्हणाला, ओके मी येतो लगेच. युगीरने बोलून फोन कट केला. सीता म्हणाली, मॅडम तुम्ही आराम करा, तोपर्यंत बॉस येतीलच. मी बाहेर आहे, काही लागलं तर बोलवा मला. सायली म्हणाली, ओके. सीता बाहेर जाताच तो लगेच प्रगट सुद्धा झाला. युगीर म्हणाला, तुला बरं वाटतंय का आता. युगीर तिच्या शेजारी बसतच म्हणाला. सायली म्हणाली, तिने फक्त हुंकार भरला. युगीर म्हणाला, ओके चल मग घरी जाऊया का आपण. घरी जाऊन तू आराम कर आणि बरं वाटेल तुला. तिच्या गालांवर प्रेमाने हात फिरवून तो बोलत होता. सायली म्हणाली, तिने पुन्हा हुंकार भरला. युगीर म्हणाला, लेट्स गो. तो जागेवर उठून तिला चालायला सांगत होता. मग तीही उठली. दोघेही घरी पोचले होते. तेव्हा घरात लग्नाची तयारी चालू होती. सगळीकडे सजावट करण्याचं काम चालू होतं. प्रतापराव जवळच्या पाहुण्यांना फोन करून लग्नाचं आमंत्रण देण्यात बिझी झालेले होते. तर सुगंधाने साड्यांचं आणि दागिन्यांचं दुकान घरीच बोलवून नवरीसाठी आणि स्वतःसाठी खरेदी करत होती. युगीर आणि सायलीला आलेलं बघून प्रतापरावने स्माईल केली तर सुगंधाने सायलीकडे बघून तोंड वाकडं केलं होतं. ते दोघे हॉलमध्ये सोफ्यांवर जाऊन बसले होते. युगीर म्हणाला, 2 कॉफी आण लगेच. युगीरने सोबतच आलेल्या सीताला सांगितलं होतं. सीता म्हणाली, ओके बॉस. बोलून सीता किचनमध्ये निघून गेली. युगीर म्हणाला, मला थोडं काम आहे, मी कॉफी पिऊन जातो. तूही कॉफी पिऊन रूममध्ये जाऊन आराम कर. युगीर शांतपणे म्हणाला आणि तिने होकारमातिक मान डोलवली होती. सीता 2 कॉफी घेऊन लगेच आली. मग तो कॉफी पिऊन बाहेर निघून गेला. सायलीही तिची कॉफी संपून जागेवरून उठणारच होती की प्रतापराव तिला म्हणाले, सायली बेटा
तूही काहीतरी घे ना लग्नात घालण्यासाठी, प्रतापराव फोन बाजूला ठेवत म्हणाले होते. आणि तिकडं सुगंधाने तोंड वाकडं केलं. सायली म्हणाली, नको डॅडी. सायली स्माईल करतच म्हणाली. प्रतापराव म्हणाले, मी म्हणतोय ना घे. तुमच्या लग्नात आम्हाला काही करता आलं नाही ना, तर हे तुमच्या लग्नाचं तुला माझ्याकडनं गिफ्ट समज. तुला आवडेल त्या साड्या आणि आवडेल ते दागिने घे. प्रतापराव म्हणाले होते. पण डॅडी, ती बोलतच होती की. प्रतापराव मध्येच बोलू लागले. प्रतापराव म्हणाले, आता नाही घेतलंस ना तर मी रागवीन हा तुला. सायली म्हणाली, ठीक आहे डॅडी, घेते मी. सायली खुश होऊन उठली आणि सुगंधाच्या शेजारी जाऊन बसली होती. तिला जवळ येऊन बसलेलं बघून तर सुगंधाला रागच आला होता. पण प्रतापराव सुगंधाकडे रोखून बघत होते म्हणून ती शांत होती. सायली म्हणाली, काका, मला ती साडी दाखवा ना. सायली एका साडीकडे इशारा करत म्हणाली होती. तसं त्यांनी तिला ती साडी दिली. सायली साडी स्वतःच्या खांद्यावर ठेवून बघत होती. तिला ती साडी खूप आवडलेली होती. तिच्या चेहऱ्यावरून ते दिसतच होतं. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, तुझी चॉईस तर अप्रतिम आहे बेटा. खूपच छान दिसेल ही तुला साडी. प्रतापराव होते तेथे बसून सायलीकडे बघत म्हणाले होते. सायली म्हणाली, हो डॅडी, मला पण खूप आवडलेली आहे ही साडी आणि मी हीच घेते. सायली खुश होऊन म्हणाली. प्रतापराव म्हणाले, त्यावर मॅचिंग ज्वेलरी पण बघ तू तुझ्यासाठी. माझी लेक लग्नात परी दिसायला हवी मला. प्रतापराव बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी चाललं, पण तिने ते बाहेर येऊ दिलं नाही. डोळ्यातच अडवलं. तिचे डॅडीही कधी तिच्यासाठी कोणत्या फंक्शनसाठी कपडे घेऊन यायचे तेव्हा तिला म्हणायचे, साऊ, हे कपडे घालून छान तयार हो. मला माझी राजकुमारी परीसारखी दिसायला हवी. सायली म्हणाली, थँक्यू डॅडी. ती मनापासून म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, डॅडीला थँक्यू म्हणायचं नसतं, उलट हट्ट करायचे असतात. प्रतापराव हसतच म्हणाले. मग ती दागिने बघू लागली. तेव्हाच तिच्या जवळ आलेली सुगंधा हळू आवाजात तिच्या कानात म्हणाली होती, एवढ्या महागड्या गोष्टी आयुष्यात कधी बघितले सुद्धा नसतील ना तू. आता फुकटचं भेटतंय तर घे घेऊन, कर मज्जा. सुगंधाच्या चेहऱ्यावर चिडवणारं हसू होतं आणि ते ऐकून सायलीचा चेहरा थाडकन पडला होता. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, तिला हवं ते सगळं घेऊ दे. या घरची सून आणि माझी मुलगी या नात्याने तिचा हक्क आहे तो. प्रतापरावने बघितलं तेव्हा सुगंधा सायलीच्या कानात काहीतरी बोलली. तेव्हा सायलीचा चेहरा पडला होता ते म्हणत. आणि त्यांना सुगंधाचा स्वभाव चांगलाच माहिती होता म्हणून त्यांनी ओळखलेले होते. सुगंधा काहीतरी मनाला लागण्यासारखंच बोललेली असेल ती त्यांना माहिती होतं. त्यावर सुगंधा काहीच न बोलता तनतन करत पाय आपटत तिथून निघून गेली. प्रतापराव म्हणाले, बेटा तू घे, ती येईलच आता. प्रतापराव म्हणाले आणि मोबाईल घेऊन त्यात काहीतरी बघत बसले होते. सायली म्हणाली, काका, हा सेट फायनल करा. सायली एक नाजूक पण तेवढंच आकर्षक सेट हातात घेऊन ज्वेलरी घेऊन आलेल्या माणसाला दाखवत म्हणाली होती. सुगंधा जे म्हणाली त्याचं तिला वाईटच वाटलेलं होतं म्हणून तिने जास्त महागडं सेट घेणं टाळलं. डॅडी, माझं झालेलं आहे घेऊन, मी रूममध्ये जाऊ का आता. तिने तिची साडी आणि नेकलेस सेट घेतलं आणि प्रतापरावला बोलून रूममध्ये निघून गेले. ती रूममध्ये येऊन फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली होती. तेव्हा तिला आजच्या दिवसात तिच्यासोबत जे जे झालं ते सगळं आठवत होतं आणि डोळे सुद्धा पाणवले होते. देवा, माझं आयुष्य एवढं कसं वाईट रे आहे रे. तू माझ्या आयुष्यात सुख लिहायला विसरलात का. मी फक्त दुसऱ्या पुरुषांसोबत हात मिळवला म्हणून माझाच नवरा माझ्यावर चिडला. तू सांग ना, मी कुठे चुकले आणि अशा राक्षसांचं मूल मी माझ्या पोटात कसं वाढवू. मलाही आई व्हायला आवडेलच, पण या राक्षसांच्या मुलाला जन्माला घालून मला अजून एक राक्षस तयार करायचं नाही आहे. शेवटी मूल आईवडिलांचेच गुण घेतात ना. ती मनातच देवाकडे तक्रार करत रडत होती. बराच वेळ रडून रडून तिला झोप सुद्धा लागली होती. नंतर जेवणाची वेळ झाली तेव्हा तिला जाग आली. ती उठली होती की सीताने दरवाजा वाजवला. सायली म्हणाली, दरवाजा उघडताच आहे. दरवाजा लॉक केलेला गेला म्हणून तिला समजलं कोणीतरी नोकर किंवा सीता असेल, कारण तो दरवाजा लॉक न करता सरळ आतमध्ये घुसायचा. सीता म्हणाली, मॅडम, बॉसने तुम्हाला जेवणासाठी बोलवलेलं आहे. सीता रूममध्ये येऊन म्हणाली होती.
सायली म्हणाली, कधी आलेत ते? तिने विचारलं. सीता म्हणाली, खूप वेळ झाला मॅडम, तुम्ही झोपला होता म्हणून बॉस स्टडी रूम मध्ये गेले होते, सीताने सांगितलं. सायली म्हणाली, ओके तू जा, मी आले लगेच. सायली बेडवरून उतरतच म्हणाली. सीता म्हणाली, ओके बोलून सीता निघून गेली. मग तिने फेस वॉश करून तिचा अवतार व्यवस्थित केला आणि खाली निघून गेली. सगळे जेवायला एकत्र बसले होते. सुगंधा म्हणाली, आल्या महाराणी साहेबा. सुगंधा तोंड वाकडं करतच म्हणाली. प्रतापराव म्हणाले, हे बेटा, युगवीर म्हणत होता तुझी तब्येत ठीक नाही म्हणून. आता कसं वाटतंय तुला? प्रतापरावने सुगंधाला तोडतच विषय बदलवला होता. त्यांना माहिती होतं सुगंधा आता काही चुकीचं बोलणार आहे. ते सायली म्हणाली, आता मला बरं वाटतंय दादी. बोलतच सायली युगवीरच्या शेजारी तिच्या खुर्चीत जाऊन बसली होती. मग सगळे आपल्याला ताटात लक्ष देऊन जेवण करू लागले. जेवण झाल्यावर युगवीर खुर्चीवरून उठलाच होता की. सुगंधा म्हणाली, युगवीर, परवा आशिषचा साखरपुडा करायचा ठरवलेला आहे. युगवीर म्हणाला, मग मी काय करू? युगवीर वैतागून म्हणाला. सुगंधा म्हणाली, अरे असं काय करतोस तू? तुला त्या दिवशी सुट्टी घ्यावी लागेल म्हणून सांगते तुला. युगवीर म्हणाला, आम्हाला वेळ नाही, तुम्ही तुमचं करून घ्या. युगवीर कठोर शब्दात म्हणाला होता आणि सुगंधाने गोंधळून प्रतापरावकडे बघितलं. सुगंधा म्हणाली, आम्हाला म्हणजे? सुगंधा न समजून म्हणाली. युगवीर म्हणाला, मला आणि माझ्या बायकोला. प्रतापराव म्हणाले, युगवीर, हे काय आहे तुझं? तू घरचा मोठा मुलगा आहेस, तुझ्या भावाचा साखरपुडा आहे, असं करून कसं चालेल ना तुला? यावेळी प्रतापराव किंचित चिडूनच म्हणाले. युगवीर म्हणाला, डॅडी प्लीज मला या विषयांवर वाद नको आहे. बोलून युगवीर सरळ निघून गेला. तो त्यांच्या डॅडींना कधीही उलट उत्तर देत नव्हता, म्हणून त्यांना इथे वाद घालणार नव्हता. सुगंधा म्हणाली, काय आहे यांचं हे वागणं मला बिलकुल आवडत नाही. भावाच्या साखरपुड्याला येणार नाही म्हणतोय हा. सुगंधा तो जाता चिडूनच म्हणाली. प्रतापराव म्हणाले, मी नंतर बोलतो त्याच्याशी, येईल तो. प्रतापराव शांतपणे बोलून निघून गेले. आता तेथे सायली, सुगंधा आणि आशिष होता, जो एवढा वेळ फक्त तमाशा बघत बसला होता. सायली म्हणाली, मी आलेच, म्हणत सायली खाली मान घालून रूममध्ये निघून गेली. ती रूममध्ये गेली तेव्हा तो बाल्कनीमध्ये उभा होता. ती त्याला काहीच न बोलता बेडवर आडवी झाली. तिलाही आशिषच्या लग्नात एवढा काही इंटरेस्ट नव्हता, म्हणून युगवीरच्या निर्णयाचा तिला काहीच फरक पडलेला नव्हता. त्याला ती रूममध्ये आल्याचं समजलेलं होतं. तेव्हा तोही रूममध्ये आला. युगवीर म्हणाला, औषध घेतली का तू? त्याने तिला बेडवर पडलेलं बघून विचारलेलं होतं. सायली म्हणाली, हो घेतली मी. युगवीर म्हणाला, आता बरं वाटतंय ना तुला? युगवीर तिच्या शेजारी बसतच म्हणाला. सायली म्हणाली, हो. तिने एका शब्दातच उत्तर दिलं होतं. युगवीर म्हणाला, ते काय आहे? त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेल्या सामानांवर एक नजर टाकून तिच्याकडे बघत विचारलेलं होतं. सायली म्हणाली, ते डॅडींनी लग्नात घालायला घेऊन दिलेलं आहे मला. तिचे शब्द कानावर पडताच त्याच्या मोठ्या आवडल्या गेल्या. युगवीर म्हणाला, तुला लग्नात जायचं आहे का? त्याने रागातच तिला विचारलं. सायली म्हणाली, नाही, ते डॅडींनी जबरदस्तीने घेऊन दिलेलं आहे. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी त्यांना नाही म्हणाले नाही. तिने लगेच नकारमातिक मान डोलावली. आता परत तो चिडून काही करेन म्हणून घाबरली होती ती. युगवीर म्हणाला, आज त्यांना वाईट वाटेल म्हणून हे घेऊन आलीस का तू? तसं उद्या त्यांना वाईट वाटेल म्हणून साखरपुडा आणि लग्नातही जाशील मग? तो अजूनच चिडून म्हणाला होता. सायली म्हणाली, सॉरी, ते मला माझ्या लग्नात काही दिलं नाही ना, तर लग्नाचं गिफ्ट समजून घे म्हणाले होते, म्हणून मी घेतलं, नाहीतर घेतलं नसतं. तिने अडखळत अडखळत सांगितलं होतं. हे ऐकून तो जरा शांतच झाला आणि तिच्या शेजारी तिच्याकडे पाठ करून झोपला होता. तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला. साखरपुड्याचा दिवस. पूर्ण घर फुलांनी सजवलेलं होतं. दाराला तोरण, मोठी रांगोळी काढलेली होती. सगळीकडे आकर्षक लाइटिंग लावलेल्या होत्या. जसं की लग्नाचं घर आहे तसं सगळ्यांना घर सजवलेलं होतं. साखरपुड्यासाठी फक्त जवळच्या पाहुण्यांना बोलावलं गेलेलं होतं. हळूहळू एक एक पाहुणे येत होते. तेव्हाच रूममध्ये युगवीर ऑफिसला जायची तयारी करत होता. प्रतापराव म्हणाले, युगवीर. प्रतापरावने त्याच्या रूममध्ये दारातूनच हाक मारली होती.
आणि युगवीरने कपाळांवर आठ्या पाडल्या. युगवीर म्हणाला, या ना डॅडी. चेहरा नॉर्मल करत तो म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, युगवीर, तुझा राग तुझ्या जागी बरोबर आहे, पण आमच्यासाठी तू आज आणि लग्नाच्या दिवशी तुझा राग बाजूला ठेवू शकत नाहीस का? युगवीर, तू घरचा मोठा मुलगा या नात्याने आम्ही तुझ्याकडून ही अपेक्षा ठेवू शकत नाही का? याआधी मी तुझ्याकडे काही मागितलेले नाही आहे, पण आज मागतोय. प्लीज आमच्यासाठी तू आणि सायली लग्नात आणि साखरपुड्यात या. प्रतापराव शांतपणे म्हणाले होते. युगवीर म्हणाला, पण डॅडी. युगवीर बोलतच होता की. त्यांनी हात दाखवून त्याला शांत राहायचा इशारा केला. प्रतापराव म्हणाले, म्हणजे तर लग्न झाल्यावर आम्ही त्या दोघांना घेऊन इथून निघून जातो. प्रतापराव आता थोडे भावूक झालेले होते. युगवीर म्हणाला, डॅडी, असं बोलू नका ना तुम्ही. हे घर तुमचंच आहे. ठीक आहे, येतो मी. युगवीर वैतागून म्हणाला. प्रतापराव म्हणाले, बरं, तयार होऊन या दोघेही खाली. मी पुढे होतो. म्हणत प्रतापराव निघून गेले. युगवीर म्हणाला, सायली, तयारी कर. इथे सोफ्यावर डोळे फाडून बघत बसलेल्या सायलीला बोलून तो कपडे चेंज करायला दुसऱ्या रूममध्ये निघून गेला होता. तिने तिचं साडी घातली, जी प्रतापरावने तिला घेऊन दिलेली होती ती. लाईट पिंक कलरची नेटवाली पण जरा हेवी साडी. त्यावर आकर्षक अशा पांढऱ्या कड्यांची डिझाईन होती. त्यावर सिवलेस ब्लाऊज घातलेलं होतं. गळ्यात तोच नाजूक व्हाईट डायमंड नेकलेस, जो प्रतापरावने साडीसोबत घेऊन दिलेला होता तिला. त्यासोबतच नाजूक कानातलेही घातलेले होते तिने. मेकअप खूपच कमी केलेला होता तिने. डोळ्यात काजळ घातलेलं होतं. त्यावर आयनाडर, मस्कारा, नखांना लाईट पिंक नेल पेंट, लाईट पिंक कलरची लिपस्टिक लावलेली होती. भाग्य छोटंसं सिंदूर लावलेलं होतं. तिने केस सेट करून मोकळे सोडले होते. एका हातात नाजूक ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात मस्त घड्याळ घातलं होतं. खूपच सुंदर दिसत होती ती, जणू स्वर्गातली अप्सराच. साडीचे मॅचिंग सँडल तिने काढून ठेवलेले होते. युगवीर आला की ती तेव्हा निघताना घालणार होती. तिचं आवरलेलं होतं की तो रुबाबा चालत रूममध्ये आला. त्याने डार्क ग्रीन शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली होती. हेअर जेल लावून केस व्यवस्थित सेट केलेले होते. त्याचा परफ्यूमचा सुगंध तर वेड लावणाराच होता. हातात ब्रँडेड घड्याळ घातलेलं होतं. ब्रँडेड शूज. ती एकटक त्यालाच बघत उभी होती. युगवीर म्हणाला, बघून झालं असेल तर निघायचं का आपण आता? तो स्माईल करतच म्हणाला. तसं ती भानावर आली. मग तिने होकार मातीत मान डोलवत सँडल घातले आणि तेव्हा त्याने हात पुढं केलं तसं तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्यांच्या सोबत निघाली. ते दोघे एकत्रच रूममधून बाहेर पडले होते. पाहुण्यांची गर्दी जमलेली होती. गाणेही वाजत होते. दोघे खाली जाताच सगळ्यांची नजर त्यांच्यावरच पडली. सुगंधा, तुझ्या मुलांची आणि सुनेची जोडी तर अगदी नक्षत्रासारखीच आहे बघ. सुगंधाची एक मैत्रीण युगवीर आणि सायलीकडे बघत सुगंधाला म्हणाली होती. हो ना, खूपच सुंदर आहे तुझी सून. सुगंधाच्या शेजारीच उभी असलेली तिची दुसरी मैत्रीण तिला म्हणाली. सुगंधा म्हणाली, नुसतं दिसायला सुंदर आहे. माझ्या मुलाचे कान भरून त्याला आमच्यापासून लांब करायचे प्रयत्न करत असते नेहमी. सुगंधा हळू आवाजात तोंड वाकडं करत म्हणाली होती. तसं तिच्या मैत्रिणी विचित्र नजरेने सायलीकडे बघत होत्या. त्याचवेळी प्रतापरावही त्यांच्या मित्रासोबत बोलतच होते. त्यांच्या मित्रांनी सुद्धा युगवीर आणि सायलीच्या जोडींचे कौतुक केलेले होते आणि ते ऐकून प्रतापरावांना खूप आनंद झालेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.